नमस्कार मित्रांनो, माझे नाव आरती आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान कनेरगाव आहे. आमच्या शाळेमध्ये एक नवीन उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय. शालेय ग्रंथालयामध्ये वाचण्याकरिता पुस्तके असतात. गोष्टीचे, शास्त्रज्ञांचे, कलाकारांचे, निबंधाचे व जनरल नॉलेजचे वगैरे वगैरे इत्यादी पुस्तके असतात. त्यापैकीच हे पुस्तक हे आताच मी तुम्हाला सांगितलं जसं की गोष्टीचं पुस्तक असतात त्यापैकीच हे एक पुस्तक आहे. हे एका गोष्टीचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे नाव आहे कौशल्य. या पुस्तकाचे नाव कौशल्य आहे. या पुस्तकामध्ये खूप छान अशी एक गोष्ट सांगितलेली आहे. एका छोट्याशा गावात सदाशिव आणि गिरिजा नावाचे दोन कष्टाळू व्यक्ती राहत होते. दोन कष्टाळू व मेहनती व्यक्ती राहत होते. त्यांच्याकडे 20 ते 22 एकर जमीन होती. पण ती सर्व जमीन कोरडी होती व त्या जमिनीला पाणीही नव्हते. म्हणून त्यांना फार वाईट वाटायचे की आपल्याकडे एवढी जमीन असूनही आपल्याकडे सर्व जमीन कोरडी आहे असं त्यांना वाटायचे. नंतर त्यांनी त्यांच्या घरातल्या काही वस्तू विकून एक विहीर खरेदी केली. सुदैवाने त्या विहिरीला पाणी लागले. त्या विहिरीला खूप पाणी लागले आणि त्याच्या विहीर घेतल्याच्या 2-3 वर्षानंतरच त्यांना एक मुलगा झाला. त्यांनी सदाशिव आणि गिरिजा या दोघांनी मुलाचे नाव सदाशिव असे ठेवले. दोघांनी मुलाचे नाव धनाजी असे ठेवले. धनाजी हा मोठा होता. मग धनाजी झाल्याच्या बादच 2-3 दिवसांनाच त्यांना पुन्हा एक दुसरा मुलगा झाला. त्या दुसऱ्या मुलाचे नाव त्यांनी मनोहर असे ठेवले. त्यांना त्यांच्या डोक्यात असा विचार आला की जेव्हापासून आपण ही विहीर घेतली तेव्हापासून आपलं भाग्यच खूप चांगलं झालं की आपल्याला 2 मुले झाले. आणि त्यांनी दुसऱ्या मुलाचं नाव मनोहर असं ठेवलं. पण सर्वजण लोक त्याला लाडाने मनाजी असे म्हणत. धनाजी आणि मनाजी हे दोन्ही नाव खूप जमले होते. आणि सदाशिव यांनी त्याला शेताची सवय लावली. आणि धनाजी आणि मनाजी या दोघांनाही शेताची खूप आवड आहे. या दोघांनाही शेताची फार आवड होती. दोघांनाही शेतीकाम करायला फार आवडत असे. एक दिवस ते त्यांच्या शेतात शेतीकाम करायला गेले व त्यांनी त्यांच्या शेतामध्ये भुईमूग पेरला होता. पण त्यांना फार विक्रीही झाली होती. पण काही भुईमूग राहिल्यामुळे त्या सदाशिव म्हणजेच धनाजी आणि मनाजी यांचे वडील सदाशिव यांनी सांगितले की तुम्ही दोघेही बाजारात जाऊन आपल्याच गावातील बाजारात जाऊन किंवा दुसऱ्या गावातील बाजारात जाऊन ही भुईमूग विका, कारण की त्याच्यातून जास्त पैसे येतील. तेव्हा त्या दोघांनीही त्यांच्या वडिलांना होकार दिला व ते बाजारात भुईमूग विकायला गेले व तिथे एका झाडाखाली बसले आणि तिथे ते भुईमूग विकू लागले. तेव्हाच एक माणूस आला. तेव्हाच एक व्यक्ती आला व तो म्हणाला किती रुपयाला भुईमूग, किती भाव आहे भुईमुगाचा? तेव्हा तो म्हणाला 15 रुपये. तेव्हा धनाजी म्हणाला 15 रुपये. तेव्हा मग तो समोरचा व्यक्ती म्हणतो दुसऱ्या दुकानावर तर फक्त 13 ते 12 रुपयेच भाव आहे आणि
तुमच्या दुकानावर 15 रुपये कसा? तेव्हा तो म्हणाला, आमची भुईमूग खूप चांगली आहे, यामुळे आमची भुईमूग खूप चांगली आहे, यामुळे आमच्या भुईमुगाचा भावही खूप भावही थोडा महाग आहे. खूपही महाग कुठे, थोडासाही तर महाग आहे. तेव्हा त्यांची विक्री झाली नाही. त्या व्यक्तीने सांगितले की यांच्या दुकानावर कोणीही जाऊ नये, म्हणून त्या दोघांच्या दुकानावर कोणीच गेले नाही आणि ते उदास चेहऱ्याने घरी येतात. तेव्हा त्यांच्या वडिलांनी ते प्रसंग पाहिला होता, म्हणून त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना प्रश्न विचारला नाही की तुम्ही किती पैसे कमवले, कारण त्याला माहीत होतं की यांच्याकडे काहीच विक्री झालेली नाही, म्हणून त्यांनी प्रश्न विचारला नाही. तेव्हाच मग ते दोघे म्हणाले की आज आमची काहीच विक्री झालेली नाही. मग त्यांचे वडील असे म्हणतात की खोटे बोलू नये.